धाव लिहिलेला आहे. एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत वनिता आगवण लागेल ना आगवण नको चालू दे चालू दे चालू दे. त्यानंतर जॉली गोविंदा मतात कामतकर जॉली. तर गाईस कालचा ब्लॉग ना एंड करता नाही आला बिकॉज पाऊस एवढा पडत होता की साऊंड चेक न करताच आम्ही घरी गेलो, त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण नाही करता आला. बट हा दुसरा ब्लॉग पूर्ण शूट करणार आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण स्टेजवर बसलेले आहेत. इकडे आपली सिस्टम लागलेली आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो पूर्ण. काल आम्हाला 12 वाजून गेलेले तरी पण पाऊस थांबला नव्हता, त्यामुळे आम्ही चेक नाही केला. 2 वाजले आम्ही इथे होतो पण पाऊस थांबला नाही, त्यामुळे साऊंड चेक न करताच आम्हाला घरी जावं लागलं. सकाळी आलो आणि मग आम्ही साऊंड चेक करून घेतलं. खूप सुंदर प्रयत्न होता, खूप छान रस्ता होता. झाले बाकीच्या गोविंद भक्तांनी जवळ चला, जवळ चला, सहकार्य करा मला. पिंपळघर पुढे शाबास. 4 धाव झाले. पोझिशन घ्या, आपल्या पोझिशन घ्या. शाबास, काही करू नका. 2 नंबर 3 नंबर सावकाश. शाबास, 5वा बसला. शाबास, बसला 5वा. 6वा पण गेला, 7वा पण गेला. शाबास, 5 सेकंद फक्त, 5 सेकंद. शाबास, बसला. पव्या उठतोय, उठतोय. 5 सेकंद, 5 सेकंद. सर्वांनी हात उंचवा. 5 सेकंद. शाबास, पुढे
त्यानंतर आहेत ना, तुम्ही 14 आधी नका लावा हो का, 14 नंतर लावा. संजयजी पाटील नाव आहे, नाव लिहिलेलं आहे. क्या बात हे आहे. सगळे. इंडियन बर्गर हा, इंडियन बर्गर. इंडियन बर्गर. या ठिकाणी स्वागताकडे मी वळतोय. वळगावचे का माजी सरपंच केतन नाईक नसला व्हिडिओ मध्ये. संजयजी पाटील भाऊजी यांचं आपण स्वागत करणार आहोत. एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहेत शेलूमाता वळ. कोटक संघाचे ते सलामीचे फलंदाज आहेत. मनपूर्वक स्वागत. का रे का बिंदास का. तसेच वनिता पाटील ताई यांचं स्वागत सुचिता म्हात्रे वहिनी आपण करावं. का रे बिंदास का खा. हा जे भिवंडी शहर महानगरपालिका आगवण लागेल ना, आगवण. लेखा विभागात कार्यरत असणारे का तोंडात होत अख्खी. चीज बर्गर का. अरुण भोईर सर, बोला सर. या ठिकाणी हा मनोरा रचून झाल्यानंतर ऑर्केस्ट्राची एकदम गाणी होती. ओके ओके ओके. खपाव रे खपाव भाई. व्यासपीठाच्या समोर सौदरपडा गावचे जी तरुणाई आहे, त्या तरुणाईचा जल्लोष आपण समोर बघताय. गावातलं कुठलंही कार्य असेल, सप्ताह असेल, हे तरुण सगळ्यात पुढे असतात. समाजसेवेचं कुठलं कार्य असेल, कुस्त्यांचं फळ असेल, त्या ठिकाणी सुद्धा हीच मुलं दिसणार. गावाच्या प्रत्येक कार्यामध्ये लहान दुसरा पण. खूप मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गोपाळ गणेश आणि दहीहंडीच्या खूप शुभेच्छा. छान चालला होता. बी सेफ राहून घ्या. बस एवढंच. 2018 साली त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याचं नाव आहे गावठी. या चित्रपटातून अभिनयाची कला कशी असावी, खऱ्या अर्थानं चित्रपटामध्ये सर्वांनीच पाहिलं बरोबर. तुम्हाला प्रत्यक्ष पाहताना आम्हा सर्वांना आनंद झाला. बिग बॉस हा मराठी सेलिब्रिटी शो आपण सर्वजण अनुभवत असताना आज प्रत्यक्ष बिग बॉस 5च्या त्या स्वतः सहभागी राहिलेल्या आहेत. बिग बॉस मध्ये आमचे संतोष दादा चौधरी सुद्धा भिवंडीचे सहभागी झाले होते आणि तुम्हाला भेटून मॅडम आनंद झाला.
मदत करणारे विनोद तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आपण पुढे यायचंय. सर्व गोविंद मंडळांनी लक्षात ठेवा, नवीन नाव नोंदणी आता बंद केलेली आहे. झाली गाईज, दंडी संपली. चालल्या पॅकअप पिकअप. हां पटापट घेतले टीमने पॅकअप करायला. चला हा जे चल पटकन फास्ट. पॅकअप करता करता अशी बेकारा हालत झाले. नुसती वैतागवारी ना. पाऊस काही थांब नाही, नुसता पाऊस 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 पडतो. जो बिचारा एकटा काम करतो नाही. आता बघ चाललं आता घुसतं का ध्यान. बरोबर बाबा खरंच घुसला. आईचा गावात माझा कसा नाही आता केतन. आता सामान इकडे ठेवायचं. आईला वस्तीला ठेवता का सामानाला. तुला भाडं द्यायला लागेल. बाई केली छोटी बात. बघला भाडं द्यायला लागेल राहायचं. कर दी ना छोटी बात. बर्फाचा घर. हा जिथं विषय गंभीर तिथं लाडू खंबीर. चालेल ना. मग विषय आहे का बाई. टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड बाई. गाईस तुम्ही बघू शकता पाऊस पडतं पण आमचं पॅकअपचं काम चालू आहे. विषय एकच आहे, झोपला तो खपला. बरोबर का नाही. म्हणून पाऊस असो या काही असो, ऊन ताण न बघता काम करा, मेहनत करा. मेहनतीचं फल नक्की भेटतं. बरोबर का नाही. बरोबर. येस. इथं उतरवून ठेवल्या 3 फ्लाईंग. चौथा एक तिथं बेल्ट काढता. गाईस हालत बघू शकता तुम्ही. बा याचा का चाललंय लाडू के खा ना. कोणी दिला गुलाबाचा फुल.
काय विषय काय हे लाजला म्हणजे विषय संपला. पॅकअप बिकअप झाला ऑलमोस्ट म्हणजे 90% कम्प्लीट आहे. तुम्ही बघू शकता सगळा. फक्त अजून एक ट्रिप मारायची आहे, मग त्याच्यानंतर पूर्ण पॅकअप होईल आपला ना. आपण गाड्यावर जाऊन त्याला ठेवून देऊ. तर ऑलमोस्ट म्हणजे एकदम एनर्जी डाऊन झालेली आहे. तर त्यामुळे ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा गाईज. लव यू.